उन्हाळा म्हटलं की काहीतरी थंड प्यावं वाटतं. मग त्यामध्ये लिंबू सरबत, पणे, लिंबू पाणी, त्यानंतर कोकम अशा प्रकारचे थंड पेय आपण पित असतो. उन्हाळ्यात तहान भागवणारं शहाळ्याचं गोड पाणी पिणे कोणाला आवडत नाही. आजारी माणसाला सुद्धा असे पाणी पिऊन ऊर्जा देणारे असते. शहाळ्याचे पाणी पिल्यानंतर आपल्याला जी ऊर्जा येत असते ती दुसऱ्या कोणत्याही गोष्टीतून किंवा साध्या लिंबू पाणीमधून पण आपल्याला ती मिळत नाही. कारण जेवढे पोषक घटक शहाळ्यामध्ये आपल्याला असतात, शहाळ्याच्या पाण्यामध्ये निर्माण झालेले असतात, तेवढेच बाकीच्या थंड पेयामध्ये तेवढे आपल्याला प्राप्त होत नाहीत. शहाळ्याचे पाणी पिल्यानंतर अनेक जण त्यातील जी काय मलई असेल तर ती मलई पण खात असतात आणि अनेक जण ते नारळ फेकून पण देत असतात. म्हणजे फक्त नारळाचे पाणीच गुणकारी नाही, तर त्यामध्ये असलेली मलई पण आपल्या शरीरासाठी खूपच गुणकारी ठरत असते. लोक आवर्जून ती मलई खात असतात. ती केवळ चवीसाठीच नव्हे की ती मलई गोड लागते, तर ती आरोग्यासाठीही गुणकारक आहे. विशेषतः उन्हाळ्यातील शरीरात थंडावा राहण्यासाठी ही मलई उपयुक्त ठरत असते. नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आपल्याला माहिती आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नारळ पाणी हा उत्तम स्रोत मानला जातो. बघा, कोणतीही आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मग ती कोणत्याही प्रकारे आजारी पडलेली असेल तर तिला पहिला सल्ला हाच असतो की जेणेकरून जास्तीत जास्त नारळ पाणी पियावे. मग तो कोणताही सीझन असो, आपल्याला नारळ प्रत्येक सीझनमध्ये, प्रत्येक ऋतूमध्ये उपलब्ध होत असतात. उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, या तिन्ही ऋतूमध्ये नारळ पाणी पिणे खूपच उपयुक्त ठरत असते. त्याचबरोबर फक्त नारळ पाणीच नाही तर त्यामधील मलई खाण्याचेही आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. नारळातील ही क्रीम किंवा मलई जास्त प्रमाणात फायबर आढळते या क्रीममध्ये. त्यामुळे आपल्याला पचनतंत्र सुधारण्यास मदत मिळते. मलईमध्ये अधिक कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन वाढण्यास मदत मिळते. ज्यामुळे ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी प्यायल्यानंतर ही नारळाची मलई नक्कीच खावी. शहाळ्यातील ही मलई आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठीही अतिशय फायदेकारक आहे. गुड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास मदत करत असते. नियमित मलईचे सेवन केल्यास आपल्याला उष्णतेपासून पण आराम मिळत असतो. तज्ज्ञांच्यानुसार एक व्यक्ती दररोज 40 ग्रॅम नारळाचे सेवन करू शकतो. म्हणजे असं नाही की जेणेकरून आपण तेवढ्या की प्रत्येक दिवसात सुद्धा आपण नारळाची मलई खात असतो. त्याचे पण कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम हे आपल्याला दिसून येत नाही. अशाच गोष्टींच्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.